अनेक वादानंतर अखेर संसदेत वर्क बोर्ड विधेयक मंजूर झाले। यामुळे काय फायदे होणार आहे समजून घेऊयात। या नव्या कायद्यामुळे वर्क मालमत्तेचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे होणार आहे। वर्क जमिनी आणि इमारतीची डिजिटलायझेशन केल्यामुळे यापुढे अतिक्रमण, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल। यापूर्वी हैदराबादच्या वर्क जमिनीवर अनेक अवैध कब्जे होते, पण आता ते ट्रॅक करणे सोपे होणार आहे। सीओओ नियुक्तीवर राज्य सरकारचा अधिकार असल्याने पारदर्शकता वाढणार आहे। नवीन कायद्यानुसार वर्क बोर्डला कोर्टाची परवानगी न घेता अतिक्रमण हटवण्याचा अधिकार मिळणार आहे। यामुळे वर्क मालमत्ता लवकरच मोकळी होऊन तिचा उपयोग समाजहित करण्यासाठी होऊ शकतो। यामुळे दिल्लीतील ऐतिहासिक वर्क मशिदीच्या आजूबाजूच्या अवैध बांधकामावरती त्वरित कारवाई होऊ शकते। या बिलामुळे अनियंत्रित गैरव्यवहारांना आळा बसणार आहे। यापुढे वर्क जमिनीवर आधुनिक मत्स्यदे किंवा आरोग्य केंद्र उघडण्यास प्रोत्साहन मिळणार आहे। पूर्वी वर्क बोर्डमधील काही अधिकाऱ्यांद्वारा मालमत्तेचा गैरव्यवहार होत असे, परंतु आता सरकारी देखरेख, डिजिटल रेकॉर्ड आणि कडक नियमामुळे भ्रष्टाचारावर अंकुश बसणार आहे।